आज माझ्याबरोबर असं झालं आहे की मी हा दिवस कधीच नाही विसरू शकत. तर का विसरत नाही, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघावा लागेल. तर व्हिडिओ अखेरपर्यंत पूर्ण बघत राहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आज असं झालं की माझं फेवरेट काम म्हणजे मेकअप फील्डमध्ये मला आज ऑर्डर आला होता. तर एक नाही, दोन नाही, 3 हेअरस्टाईलची ऑर्डर होते. तर वहिनी होती, त्यांची कर्ली वगैरे करून दिलं. त्यांना इतकं छान वाटलं की नाही, खूपच. तर मग त्यांची एक फ्रेंड होती, त्यांना पण पाठवून दिले. एक म्हणे एनसी करून दे म्हणे. मग एनसी करून दिलं ताईचं वगैरे. आणि मग हे केलं की मी लगेच आपल्या शॉपमध्ये निघाली. मग शुभ मोबाईल शॉपिंगमध्ये निघाली. मग इथं फोटो वगैरे मस्त काढत होते विवेक दादा आणि आजी आली होती. मग अंजली म्हणे काय म्हणे तुझं, आणि आज नाही का स्कूल फ्रेंड, माझी फ्रेंड म्हणजे शुभांगी कुडवले, तर ती आली होती आणि तिची पण हेअरस्टाईल करून दिली. आणि तिचे केस स्ट्रेट करायचे होते. तिला रिसेप्शनला जायचं होतं आणि इतकं आवडलं का नाही तिला. तुम्ही हेअरस्टाईल करून तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं. विद्यानी खूप छान मला हेअरस्टाईल करून दिल्याबद्दल थँक्यू. तर तिला रिसेप्शनला जायचं होतं, तर ते म्हणे केस स्ट्रेट करून दे. मग तिला केस स्ट्रेट करून दिलं. मग तिनं पैसे घेऊन दिले. मस्त बाय बाय वगैरे केला आम्ही. मग तेवढ्यात आम्हाला पण जायचं होतं फंक्शन, बाहेरला लग्न होतं. मग आम्ही तयारी केलं का बसलं गाडीमध्ये. पुरी केस उडत होते माझे एकदमच. मग आम्ही पोचलो तिथं. मग पप्पाची तिथं मस्त ओळखीचे वगैरे होते. मग त्यांनी बोलले त्यांच्यापर्यंत, मस्त गले वगैरे लागले. मग ते झालं तर मग येणी होते. मग तेवढ्यात नवरींची एंट्री भेटली. बरं झालं लवकर आम्ही गेलो, नाही तर आम्हाला काहीच नव्हतं भेटत हमेशा. तर मग नवरदेव किती सुंदर दिसत होता आणि हे हार, आणि मस्त त्यांचं वरमाला वगैरे चालू झालं. मग ते झालं का मग आम्ही पण मस्त चला चला म्हणलं का गेलो. मग आम्ही तिथं स्टार्टर खाल्ले आणि तिथं मस्त दहीवडे, चिकन लॉलीपॉप, सॉरी मंचुरियन लॉलीपॉप, नूडल्स वगैरे, का टेस्टी होतं का नाही, एक नंबर. मग आम्ही मस्त चाय वगैरे पिलं. मग सुमा वगैरे आली. मग पप्पाची मैत्रीण वगैरे आले होते, त्यांनी पण म्हणजे बहुत जुनेवाले फ्रेंड्स वगैरे आले होते, त्यांनी पण भेटले. खूप दिवस झाले होते, त्यांनी भेटलेच नव्हते कधीच. मग जेवण वगैरे केलं. एक नंबर जेवण होतं, पण थोडंसं कच्चं वाटलं मला. तेवढं काही खास नाही वाटलं. एक तर पोटही नाही भरलं. मग आम्ही जेवण झालं का मग आम्ही निघालो लगेच घरी जायसाठी. मग तेवढ्यात का झालं यार, पुढे इतकी थंडी लागत होती तिथं, इतकी खतरनाक. तर मी का केली, पूर्ण काढकूड केली आणि पूर्ण पॅकबुक करून टाकली. पूर्ण नाका तोंडाला बांधून टाकली, जा हवा आलीच नाही पाहिजे.